कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्याची शक्यता। केजरीवालांच्या घराबाहेरील सर्व रस्ते बंद। राम शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते। राम बहुजनांचे आहेत, शिकार करून खाणारे राम आमचे। शिर्डीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट आक्रमक। आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन, तर आव्हाड समर्थकांकडून आंदोलन केलेल्या जागेचं शुद्धीकरण। बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले, आम्ही याचा प्लॅन हाणून पाडू। अजित पवार गटाच्या आंदोलनानंतर आव्हाडांचे ट्विट। रोहित पवारांचा आव्हाडांना घरचा आहेर, महत्त्वाचे मुद्दे सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे। रोहित पवारांचे ट्विट। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हा, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। मालेगावमधील अमन परदेशी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा। ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावरून मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी। राजू शेट्टी ठाकरे भेटीवर जाधव यांच्याकडून टीका, टीकेच्या दुसऱ्याच दिवशी हकालपट्टी। छत्रपती मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम। मानधनात भरीव तरतूद होईपर्यंत आझाद मैदानावरील संप बेमुदत सुरू राहणार, सेविकांची भूमिका। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मराठा अंगणवाडी सेविका त्याचबरोबर मोदींच्या दौऱ्यासह अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज सुनावणी। विधानसभा अध्यक्षांसमोर 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान। सेना आमदार अपात्रतेआधीच राष्ट्रवादीची सुनावणी। लोकसभेच्या जागेसंदर्भात काँग्रेसची आज दिल्लीमध्ये बैठक। नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार। राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चेची शक्यता। शरद पवार गटाच्या शिर्डीमधील शिबिराची आज सांगता। शरद पवारांचं आज शिबिरामध्ये संबोधन। दुपारी पत्रकार परिषद होण्याची शक्यता। नवी मुंबईतील पारायणी नदीमध्ये आजही रसायनयुक्त पाणी सोडल्या जात असल्यामुळे फेस आलेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सपशेल कानाडोळा, सरकारचं दुर्लक्ष। पुण्यामध्ये मार्केट यार्डमध्ये आजही शेतमालाच्या गाड्यांची आवक कमी। संप मागे तरीही परिणाम कायम। मार्केट यार्डातील 20% गाड्या संपामुळे कमी। मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये आज पाणी कपात। अपर वैतरणा आणि वैतरणामधील जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद।